नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। करार संघटनेचा कडूचा सुधाकर भाऊ शिंदेचा वंदनाताईचा 20 वर्षापासून लढतो आम्ही। हक्काचा रस्ता मिळालाच पाहिजे, मत कसा नाही व्हायलाच पाहिजे। हक्काचा रस्ता मिळालाच पाहिजे। हक्काचा रस्ता होत कसा नाही व्हायलाच पाहिजे। हक्काचा रस्ता झालाच पाहिजे। दुर्गम दुसरे मार्गाचे कारके जो बोलला तहसीलदार नाही तर मी काय सांगतो, ते पाऊल रस्ता देते बिचारे आपल्याला। मग आमच्या बाया बी येते, लक्ष मिळते पंचायत आता दादान बंद केले, आपल्याला काही म्हणता आलं, सगळेच जात होते। मग सारे जात होते ना, सगळेच वाटत होती ती सभी बंद कर दे रे ना, रस्ता वो रस्ता पाऊल रस्ता से जा रहे तो कोंबड्यावाले फार्मवाले ते म्हणे येऊ नका, मग आम्ही ना आम्ही कुठून जायचं। नाही काय आहे तर काही पाऊल वाटत ते म्हणजे आम्ही ते गाडीला घालून समोर बोल रहे ते पण आता झालं कुठं आलं क्लिअर झालं पाहिजे ना। बाबा कसे बसते बाबा सांगते बाबा काही वाटच नाही होत, फिर आम्हाला तो वाटणे देऊ लागले। बाबामुळे तो वाट होईल। बाबा तुम्हाला लागत सध्या प्रोसेस करून लागेल ना तुम्हाला। 6 महिने झाले साहेब, अटर्नी कोर्ट सापडत नाही तुम्हाला। 6 महिने झाले अटर्नी कोर्ट सापडत नाही का? 6 महिने झाले म्हणते अडर याला काऊन नाही काढलं फिर त्यांना सापडत नाही का? राहिले नाही, तुम्ही काय केलं नाही? 4 झालं बाबा, 4 बोलून वेळेस झालो मी इथं, तुम्हाला तिथं भांडत मी वेळेस झालो। मग आता किती वेळेस झालो मी? 4 ते 5 वेळेस तुमचं काही फायनल झालं, मी तर मी काय करणार? माझ्या वावरात लोक आहे पूरे तो बाहर को भाग रहे नहीं, तो तुमने तहसीलदार को बोलना था वहां तक जाके भाग रहे नहीं, इनको दूसरा मार्ग येऊ काय करता नुसतं भेट नाही चालले, काम व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये नुसतं यायला काय 6 महिने झाले आता, 6 महिने झाले, मी काय करणार? मागच्या त्यावेळेस झालं, तेव्हा म्हणलं 10 फुटाचा रस्ता करून घ्या. त्या दिवशी म्हणलं आणा जेसीबी लागीत लावून घ्या म्हणलं की नाही म्हणलं मी? आता काय फायदा आहे? त्याला करून द्या। औरंगाबादला जायचं, तिकड हाणत उघडत काय फायदा आहे तुमचा? औरंगाबादला जाणार आहे, तिकड हाणत बंद केलं तुम्हाला, कसं कसं औरंगाबादला जायचं? औरंगाबाद का जाएंगे तुम चिकन ढालत बंद कर दिए तो असं झालं ना ते? वाटा नाही राहिलं का ते माणूस म्हणतो तुमची वाटा सोय करा म्हणे, आम्ही मोबत पालन तुम्हाला 6 महिने दिले म्हणे उन्हाळ्यात काय फायदा आहे का आपला? द्यायला बी नाही येऊन द्यायचा ते आता तेवढा करून द्या आम्हाला, जर मोकळा करायचा त्याचा माल तुटणार आहे, आमचा फायदा नाही, त्याचा फायदा अजून चिडचिड होणार आहे त्याच्यामध्ये। आता माल जाईल पेरलेले, आता इतका मोकळा करू आपण, आपला फायदा घ्यायसाठी तर नुकसान होणार की शेतकऱ्याचं नुकसान होणार जेव्हा मी त्याचं मन खराब झालं की नाही, त्याचा उपयोग काय होणार आपला? पत्र देऊन काम तुमचे का आमचे? अरे इथं माणसं मारायला आले ना, झालं तर कसं होईल? यांना चक्र आले तर काय घ्या आम्ही? आमचे माणसं मेले तर काय करा? आधीच त्यांनी खाल्लेलं नाही, अजून तब्येत बिघडाली। हाँ तब्येत बिगड़ जाएंगी इनकी, इनका काम कैसे खाने में इथून रस्ताने तुमचा इथून आहे, इथून नाही तर इथून आहे, हे सांगा ना मला। तुम्ही सांगायलाच तयार नाही ना, फक्त तुम्ही म्हटलं नाही आमची इथून आहे, एवढीशी मोकळी करून देतो, झालं काम। एवढ्या नव्हतं का? धुपाने में चुना था ये उन्हाळ्यातच पाहिजे होता ना। ऍक्शन घ्या आणि रस्ता काढून द्या इथपर्यंत, बरोबर। मी तिकडे शेतकऱ्याला करतो, तस येऊन जात शिवाना बरोबर, पण ते त्याच्या त्या खाल्ल्या पाहताना लय चांगलं लगे करा चालू तिकडून यायच्या कोपऱ्यापासून शाबास, हा ना काकाच्या हो द्या आमचं नाव द्या, शाबास, हा याला म्हणते वाघ, हा चालतं ना, चालतं ना, आधी
सगळी मला दोन्ही बाजूचे शेतकऱ्यांना हा, मी तेच म्हणलो, ते सरळ नोटीस सुनो ये दे रहे ना यहाँ से निकाले ना आगे तला है नाही नहीं नहीं ये बात ध्यान रखो आपको पता नहीं ना ये दो एकशे 51 मध्ये तळ व्हायली काही सरकारी याची जमीन जायली तो बांध लागला ते नारळ यायला काढा ते बांध इकडे लच्छवाडी शिवार लागत कुठं दुसरं गाव आहे का? नाड सांगितलं बेचिराग गाव आहे त्याला शेवटी आपल्या याच्यातच आहे तो जो बांध आहे ना तसा येतो बरं का तर पुढे हे सगळे गट लागत लागते पुढे लागते त्या शेतकऱ्याला अडचण कोणत्या आमच्या मग आजू काय 159 गट ती शिव आहे ना सुलतानपूरची शिव त्या तिथंच उरली मला ते नाव लिहून द्या ना, तसं मला नोटीस काढावं लागेल ना. नोटीस काढावं लागेल. असं कसं काय? सरळ कसं होतं जे त्याच्या पट्ट्यात पुरेचे सगळ्यात रस्ते होऊन जाते ते बी पर्याय रस्ता ते बी होतो बरं का पर्याय रस्ता ते बी होतो पर्याय रस्ता मायातून बी कसा एकूण एकाचे बिचारे जाते येते आम्ही जाऊ द्यायचं असं काही पाऊल वाटत काय पाहिजे होतं तुम्हाला हा तुमच्या कोपऱ्यावर निघतो लगे नाना तिथं इकून कशी करसान तुम्ही इकून काढून घ्या सांग मी आडो आपली खाजगी हे म्हणून मग खाजगी माझ्यासोबत त्या तिकडे द्या होऊ शकतं भावना नाही भावना घडीत बदलती काढून झालं विचार मला काय शासनाच्या जेवढा आहे तुम्ही मदत करू शकता खासगी तहसीलदार साहेबांना आहे तेवढे अधिकार कार्यकारी दंडाची नाही त्यांना पण नियमन लावलं त्यांना पण बोला बोला ना हां सरकार झालं तिथं जिथपर्यंत ते ना तिथपर्यंत ते लोक आता पण हवं म्हणले बाकी काही जण सुटते का तुम्हाला काही होतंय का तसं? आपण भेटू म्हणे वेळ तर लागणार सर हा मग तिकडे वेळ तर द्यावा लागणार सर ते घ्यायचं असतं बाबा वय तुमचं एवढं आहे. तुम्ही पण बसले का तुमची जामीन नाही व्हायची फोटो देऊ नका मला सगळं काय ते माहिती हो खाण्यापिण्या सगळं बंद करा बीपीचा त्रास वगैरे आहे का? काही प्रॉब्लेम जिथपर्यंत शिवर असतं तिथपर्यंत ना गोळ्या वगैरे कुठलं तुमचं ते पोलीस डिपार्टमेंट द्या ना एकदम त्याला मोजणी करावं लागेल मॅडम थांबू घ्या मला मी कसं त्याची फाटी कसं काढणार मी 10 फुटाची माझी हे करू शकतो ते म्हणा हा जमिनीचं आपल्याला पहिले शासकीय जमीन मोजावं लागेल ती त्यावेळेस बोललो मोजणी करावं लागेल तुम्हाला जर 33 फुट आहे मग आपली वेळ घ्यावं लागेल ना वेळ घ्यावं लागेल ना मग त्याला मोदीला पत्र तुम्हाला सांगितलं का आम्हाला सांगितलं पत्र पोलीस स्टेशनला मोदीला कोण देईन तुम्हाला काय म्हणलं तर तहसीलदार तुम्ही द्या आता आम्ही मोजाव पत्र देतो मी आता मनानं द्या ना पत्र आम्हाला भरणं लावा ऐसे करते करते हमारे जमाना से चालले गेले लगा आखरी झाली आमची आता मॅडम आपल्याला साहेबाला तुम्ही साहेबाला बोला ते पत्र कोणाला द्यायला लागेल आपल्याला हाती गुन्हा कमी करून देते आपण मोकळा करून देऊ
20 साल हो गए भाई, अब कितने साल से लड़े हम सब। ये कार्यकर्ते इनको मालूमात होना चाहिए, एड़े लोग आए कि भाई इनका रास्ता कहाँ है सर, इनका यहाँ तक नहीं हो रहा। तहसीलदार को इनका बोलने का काम है, ये धनगर एड़े इनको क्या मालूम है, सीधा सीधा पता है उनको कला क्या है। 2 जने मर गए ना हमारे, 2 जने मर गए ना हमारे। तहसीलदार साहेबाला मी तिथपर्यंत तिथून पुढे देऊ शकत नाही, असं द्या ना. माझ्या अहवालात तेच म्हटलंय, इथपर्यंत शिवरस्ता आहे, तिथपर्यंत मी तहसीलदार साहेबाला तेवढं हमारी लेटर द्या, मागणी क्या मी आहे? तिथपर्यंत देऊ शकतो, त्याच्या पुढे मला अधिकार नाही. असं तहसीलदार साहेबाला द्या ना तुम्ही. तुम पीछे लग तहसीलदार साहेब काय निर्णय घ्यायचे याच्यावर घेतील ना काहीतरी. पंचनामे के टाइम में तुम्हारे समझना था कि सर इनका वहाँ तक नहीं होता, उनको साहब को तुमने बोलना था। तसं सांगा ना तुम्ही साहेब स्पष्ट द्यायला. ये जमत नाही इथवर. इथपर्यंत असेल, इथून पुढे असेल. आता मग तुम्ही तहसीलदार साहेब तहसीलदार कशाबद्दल तसंच बोलून दिलं आपण. हो, तुमचं म्हणणं बरोबर आहे, तुम्ही तिथपर्यंत शिवापर्यंत द्यायला तयार आहे ना, झालं ऐकून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही तहसीलदार साहेबाला सांगा शिवापर्यंत मी देऊ शकतो, तिथून पुढे माझा अधिकार नाही, तुमचा अधिकार, तुमच्या अधिकारानं काय करायचं करा, संपली गोष्ट. असं तुम्ही नाही जाणार. त्या विषयात तुम्ही साहेबाला भेटा ना, साहेब इथपर्यंत आमची झालंय. साहेब भेटले, तुम्ही सांगा ना आता, आम्ही साहेबाला भेटतो, साहेब तुम्हाला सांगते, आम्ही साहेबाला भेटतो, साहेब तुम्हाला सांगते. मी साहेबाला ते पहिल्या पण यश मानेल, मी जिथपर्यंत शिवा द्या तिथपर्यंत मी कधी आता मी म्हणून राहिले, रांगोळी टाकून घ्या, काढून घ्या. आपल्या याच्यात हे 2 जणांचे शेतकऱ्याला पण विनंती केली आपण, ते त्यांचा मुलगा आहे, या ताई तेव्हा त्याने सोबत, तर ते म्हणे आम्ही इथून जाऊ देऊ, पुढचं काय तारीचं असं त्यांचं पण म्हणणं झालं. ते तारीचं करून देता येईल ना, तारीच करून देऊ ना. यांचं पण नुकसान नाही झालं पाहिजे, रांगोळी टाकून द्यायची आता सध्या. यांचं पण नुकसान नको. पहिलीच बिटा होती, हमको 20 साल यांचं हो म्हणणं तारीच आहे ना, आपण लावून देऊ तारीचा. इकडचं भेटून घ्या. रामदासाला उद्या फोन करा, मी उद्या येतो ना. मी तुम्हाला मलाही म्हटलंच नाही, मी तुम्हाला पहिल्यापासून शब्द देतोय की हे कधी तुमचं इकडचं निघता. इकडं जे शिवरस्ता ना, नाही हे ना याला सांगितलं उन्हाळ्यात करून देऊ, नाही का भाऊ? नाही हे साहेब काय म्हणजे फुकड्या रस्ता निघतो म्हणजे असं म्हणतो. मग आता 22 गेले ना, हे पुन्हा ऐका ना. मरू द्या ना, ऐका ना. नाही साहेबांना उपोषण सोडित नाही. तसं करूच नका, खरंच बाई, तसं करायचंच नाही आता. नाही सोडी त्याचं पत्र दिलेलं मी ऑलरेडी. नहीं तो हमारा सारे रांगोली साल से बहुत वैसा आगे गए ना, हम खेसे रास्ता नहीं हमारे को। बोलो बोल तुम, कोणी गाल्या देतो, कोणी शा देतो, कोणी हाकलून देतो आम्हाला वाटाना. काय म्हणा आता तुम्हाला आम्ही? बघा तुमचा विषय आता मी माझं तुम्हाला सांगितलं तुम्हाला. हात लाना का से आप हाथ कहाँ से लाऊं मैं? आप सुन लो क्या? का रास्ता हाँ तुम बोलो खिलाएं जगह खेत वाले वो खेत है क्या वो 2 किलोमीटर गांव में से लाना पड़ता है। ते पण म्हणले ते सध्याची पाऊल रस्ता. मैं इधर डोंगर चढ़ना पड़ता। ते का म्हणले तोपर्यंत जे पाऊल रस्ता आहे ना तिथून आम्ही त्याला काही अडवलं म्हणले नाही, आलेलं मग ते तो पाऊल आठ है तो का डोंगर आना की मुद्दा मग कसं नाही अडवून द्या. पाऊल आठ बनता चलो 3 देव लागले मग ते म्हणजे आम्ही तुम्हाला कधी अडवलं का? तुम्ही कोण बळजबरी मध्ये आम्हाला मग क्या ना मला सारे पण आज हमारा खत आना चाहिए तो क्या फायदा डोक्यावर आना तिथून अब एक गोनी हमने वहाँ से लाना क्या? नहीं नदी चाहिए इस नदी से क्या रोड के पास से लाना क्या हमने? रोड के पास से लाना क्या हमने गोन्या? तुम्ही सांगा बरं. खातं आना तर कसं आना तुम्ही सांगा बरं आता आम्हाला. ये पैर के आगे गए साल पूरा गया रुपये बचा जमीन आज पानी गिरा इधर उधर से उसको माल को खत होना चाहिए। अब माल को खत होना ना, आज बरस गया ऐसा साल. हाँ कहाँ से आएगा फिर खत का खाता लाएंगे तो माल आएंगे. ये बढ़ाते जाएंगे वो बढ़ाते जाएंगे तो फिर पूरी जिंदगी ऐसी चलेगी। पूर्ण रस्ता मोकळा करून देतो. क्या आपण कसं सांगायचं? झाला ना जमाना. वो एखादा मरेगा जब जे म्हणजे तिकडे वाट याच्यातली चालू करत अरे वो भाई के डेटा वो मार्गा करंट लग गए इनको रहने नहीं आएगा साला इनको। माझं नाव अशोक रतन मिसाळ. आमची अशी समस्या आहे की 2001 पासून आम्ही अनेक निवेदनं देऊन तहसीलदार ADM कलेक्टर जेवढे काही असतील अधिकारी त्यांना आम्ही वारंवार तक्रारी निवेदन देऊन सुद्धा आमचा कोणताही फायदा झालेला नाही. आम्ही 20 वर्षापासून सतत झटूनसुद्धा आम्हाला कोणताही मार्ग काढून सरकारने रस्ता मिळवून दिला नाही. यासाठी आम्हाला कोणत्याही प्रकारची सरकारने रस्ता द्यावा अशी आमची कळकळीची विनंती आहे. आम्ही सर्व शेतकरी कालपासून उपोषणाला बसलो आहेत आणि आमचं आमोर उपोषण जोपर्यंत आम्हाला हक्काचा रस्ता मिळत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही. जीव गेला तरी मागे पाहणार नाही असे आम्ही कळकळून सर्व अधिकाऱ्यांना सांगतो. मी जे आहे ना
कमीत कमी 20 वर्षापासून तहसील चक्रा मारतो. मग तहसीलदार साहेब काय लेटर दिल्याच्या नंतर ते म्हणते आज या, पुन्हा 8 दिवसाला या, पुन्हा 15 दिवसाला या. आम्ही जर जातच तसं ते आश्वासन देत राहते आम्हाला. गेल्याच्या नंतर काम काही होत नाही. मग आम्ही वकील लावला SDMकडं, वकील लावून तारखी केल्या. SDMनं आम्हाला निकाल दिला. निकाल दिल्याच्या नंतर ते तहसीलदाराकडे दिला. तो तहसीलदारांना सांगितलं मंडळ अधिकाऱ्याला यांचा रस्ता मोकळा करून देण्यात यावा, द्या म्हणे करून सनी. पण मंडळ काय अधिकारी येतो आणि बस इथपर्यंत होतं आणि तिथपर्यंत होतं, याच्या पुढं तुम्ही होत नाही, हे खाजगी आला असं सांगतो आम्हाला. 154. हा, त्यांच्या वरिष्ठाला आता आम्ही वेळोवेळी भेटलो पण ते आम्हाला प्रतिसाद देतच नाही. त्याच्यामुळे उपोषणाची पाळी आली आमच्यावर. असं आहे, नुसतीच आम्ही चक्रा मारतो शहरामध्ये, जातो येतो ते काही हे घेत नाही आमचं. त्याच्यामुळे उपोषण करायची पाळी आली आमच्यावर आता. असं आहे. काय नाव आपलं? गणेश तुळशीराम पडूळ. आमची रस्त्याची मागणी रस्ता आम्हाला मिळाला पाहिजे. आमचं 2001 पासून चाललं बा. आमचं पहिल्यांदा रस्ता आमचा 2014 मध्ये झाला सर. इथं गाड्या आल्या, पोलिसवाले आले, फौजदार आले, तहसीलदार साहेब आले. तेव्हा त्यांची मालं होते डोक्या उडले, मक्का पळे. ते म्हणे आमच्यावाले म्हणे साहेब आहे का, साहेब म्हणे आता वरून आधाराला बिल्डिंगच उठतील म्हणे. मग काय करा साहेब, आम्ही म्हणजे त्याच्या पाया पडा. मग त्यानं काय केलं, आमचे 2-3 माणसाला समजवलं जायला वाटलं मालं मोडते 2 महिने आहे का. मग त्यानं काय केलं, SDMला अपिली केली, ST काढली. ST काढली तर मग आम्हाला तारखी करावंच लागलं. माझं तारखी त्यांनी गेला, आम्ही केल्या, आमच्याकडून निकाल लागला 2023 मध्ये निकाल लागला. माझा किती पहा 2023 कुठे राहिलं, 24 कुठे राहिलं. असा मंडळ अधिकारी यांचं तहसील बी असेल पहा. आपला उपासनाचा कितवा दिवस आहे आणि काय आपल्याला काही आश्वासन दिलं का अधिकारी? काहीच दिलं नाही. भेट दिली का? काही दिलं नाही. दुसरा दिवस आहे आमचा. कालपासून आम्ही कोणी येऊन अन्ना पाण्याची इथं आज बसलेले. कोण येऊन गेलं तुमच्याकडे? आमच्याकडे फक्त पोलिसाला येऊन गेला आणि गावचे लोक. मंडळ अधिकारी आहे. हा, मंडळ अधिकारी येऊन गेला, त्याला ते येऊन गेला. त्यांनी काही आश्वासन दिलं, काही पत्र वगैरे? मंडळ कार्यकांचं लांबच लावलंय काम, त्यानंच लांब लावलंय. 2023ला रस्ता झाला ना, त्याचं येऊन काम द्यायचं काम होतं त्याचं. पहिले लोक जे आलते 2014 मध्ये ते का अमेरिकाचे आलते का, त्याने JCB सगळं सांगितलं, काम चाललं, धडाधड मोड लागले, ते पाया पोड लागले. आम्ही म्हणलं जाऊ द्या 2 महिने माल यायचे जाऊ द्या. मग ते आम्हाला 10 वर्ष झाले. हे आमच्या 2-3 माणसांनी माझं ऐकलं असतं रस्ता तवा झाला असता. माणूस 3 माणसं तरी आमची मात्र तिकडे गेली तर बापाचा ऐक म्हणे लोक मला माहिती म्हणे. तर मग पोरगा म्हणे तुम्हाला हे समजत नाही म्हणे, आम्हाला राहणार नाही. तवाच होत होता, मला जाऊ द्या म्हणे. क्यू केली म्हणजे ते आमचा जीव घ्यायला लागले. आता आमचे खाजगी नंबर आहेत, त्याचे खाजगी आम्ही नाही एवढं लोकांना वाट. आमची शिव बी नाही, आमची शिव नाही, आमची खाजगी आहे. आम्ही बाहेरगावचे लोक येलेत म्हणून त्याला सहन व्हाय ना. जातीवादी लोक आहेत हे. माझं नाव रतन चोखाजी मिसाळ. काय मागणं आहे तुमच्या उपोषणाचं? शेतकऱ्यांचा जे रस्ता आहे ना, ते रस्ता ऑर्डर होऊन 2023ला ऑर्डर झालेली आहे. तर ते रस्ता मंडळ अधिकाऱ्यांनी त्या होणार होऊन आणि या रस्त्याचा निकाल लावून देण्याचा विषय. निकाल लागलेला आहे, फक्त त्यांनी जागेवर जायमोक्यावर येऊन आणि पाणी करून या शेतकऱ्यांना रस्ता मोकळा करून द्यायचा विषय. तहसीलदाराला बोलले होते याच्याविषयी काही? हो, बोललो होतो आम्ही सगळे शेतकरी तहसीलदारासमोर गेलो एकदा आणि त्याच्यानंतर निवेदन दिलं. काय आश्वासन दिलं तुम्हाला? त्यांनी मंडळ अधिकाऱ्याला सांगलं का जे हे आपला निकाल लागलेला आहे SDM साहेबाकडे, तुम्ही जायमोक्यावर जा आणि रस्ता मोकळा करून द्या. ते आले होते का उपोषणस्थळी आज? मग आज आले होते मंडळ अधिकारी. काय त्यांनी काही आश्वासन वगैरे दिले? तहसीलदार साहेबाचं लेटर आहे म्हणते त्यांच्याकडं. रस्ता देतो म्हणते का? मग हो कसं? हो म्हणले. आपण त्यांच्या पत्रावर समाधान आहे का? नाही सर, माझं नाही म्हणते समाधान. चकुरायला 22 वर्षानं म्हणतो द्यायला लावलं. माझं समाधानच नाही माझं. यानंतर आपली आंदोलनाची काय दिशा राहणार? आंदोलनाची दिशा अशी माझी नाही, इथं झालं मी तहसील आत्महत्या करणार आहे. जाऊ दे सगळ्याच्या आत्महत्या करणार. कितवा दिवस आहे तुमचा उपोषणाचा? दुसरा दिवस. काही अन्न पाणी न खाता वंदना मस्के, प्रहार महिला जिल्हा अध्यक्ष.